आज फक्त जेवायला निघालो होतो, पण दिवस इतका भन्नाट जाईल याची कल्पना नव्हती. सुरुवात झाली ट्रेनच्या प्रवासाने. मनात एक उत्सुकताच. रेल्वे स्टेशनला उतरलो. सर्वात आधी भेटला माझा भाऊ. प्रत्येक ग्रुपमध्ये एक कॅमेरा शामस असतो, तो म्हणजे ही आमच्या ग्रुपची ऑफिशियल ड्रामा क्वीन. कॅमेरा दिसला की हिची एनर्जी डबल होते. आता फक्त एक मेंबर बाकी होती. ती थेट ऑफिसवरून मरीन ड्राईव्हला येणार होती, म्हणून आम्ही चर्चगेटची ट्रेन पकडली. टाईम तिनेच दिला होता, पण शेवटी मॅडम स्वतःच जवळपास 1 तास लेट आल्या. ती म्हणजे ही. आमची फुल टीम तयार झाली. यांना वाटलं आता थोडं फिरू, फोटो काढू आणि सरळ जेवायला जाऊ. पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू होतं. मी म्हटलो आधी रील मग मील. हे एकटाच नाही रे, आम्हाला नाही जमणार असं म्हणणारे दोघं 5 मिनिटांनी स्वतः डान्स प्रॅक्टिस करत होत्या. सुरुवातीला थोडं कन्फ्यूज, मग रिटेक वर रिटेक. 1 hour later. अरे वा, चुकले चुकले. परफेक्ट. 3 hours later. चालू केला. 1 2 3 10 10 10. डिप्रेशन. आता मी घालून आलोय. मी एकदम प्रॉपर डान्स करून शिकून आलोय. मग नंतर जणू काही ह्यांनी मनावरतीच घेतलं होतं. क्या हुआ कि अब तैयारी हो गई है. Fogo, fogo, fogo do poder. Nós taca lá dentro, taca lá, taca lá, taca lá dentro. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. आम्ही अफजलला जातोय. म्हणून थेट आम्ही कॅब पकडली आणि अफजल हॉटेलला निघालो. रस्त्यामध्ये मस्ती मजा करत आम्ही अफजल हॉटेलला पोचलो. आमिरी आमिरी दिसते. चालताना करूया. भूक लागली आता जेवण. नाचून कसं वाटतंय? भूक लागतात. झालं ना? मला प्रॉफिट किती येशील? अरे तुला हवं ते देणार. पण मी माझी वाट लागेल त्याचं काय? मला भेटले की आवडतोच. आमचं जेवण झालेलं आहे गाईज. आता आम्ही गप घरी जाणार आहे चालत. ते पण येताना ओलाने आलो. दोघींचा डान्स मोड काही बंद होत नव्हता. रस्त्यावर चालताना जागा मिळाली तिथे डान्स सुरू. आणि असाच आमचा भन्नाट दिवस संपला. वेळ निघून जाते, फोटो गॅलरीमध्ये राहतात, पण आपल्या माणसासोबत घालवलेला क्षण नेहमी मनात जिवंत राहतो. पुन्हा भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये.